ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय संरक्षण दलाच्या सन्मानार्थ मिरजेत निघाली भव्य तिरंगा यात्रा। ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय संरक्षण दलाच्या सन्मानार्थ मिरजेत रविवारी भव्य तिरंगा यात्रा निघाली। सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या उपस्थितीत ही यात्रा निघाली। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्य सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून पाकिस्तानच्या संरक्षकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणाचे या हल्ल्यात मोठे नुकसान केले। भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाच्या सन्मानार्थ देशभरात भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात येत आहेत। याच पार्श्वभूमीवर मिरज शहरात रविवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला माजी सैनिकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तिथून मिरज शहर पोलीस ठाणे या मार्गावर सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांना घेऊन भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली। भारतीय लष्कराच्या पाकिस्तानवरील या कारवाईच्या सन्मानार्थ भारतीय सैन्याच्या शौर्याला नमन करण्यासाठी व भारतीय सैन्याला समर्थन देण्यासाठी तसेच ऑपरेशन सिंदूर अंतर्गत शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने राष्ट्रप्रेमी नागरिक या तिरंगा यात्रेसाठी उपस्थित होते। या तिरंगा यात्रेत मिरज तालुक्यातील माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर देशभक्तीपर गीते वाजविणारा वाद्यवृंद व भारत मातेची प्रतिमा रथ या तिरंगा यात्रेत समाविष्ट होता। मिरज शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना, राष्ट्रप्रेमी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, सांस्कृतिक मंडळे, क्रीडा संस्था, शैक्षणिक संस्था, गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळे, शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी, महाविद्यालयीन तरुण तरुणी, ज्येष्ठ नागरिक, महिला व भगिनी आणि राष्ट्रप्रेमी मिरजकर नागरिक याचा या तिरंगा यात्रेत मोठ्या संख्येने समावेश होता। या यात्रेचा मिरज शहर पोलीस ठाण्यासमोर पहलगाम येथील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना तसेच ऑपरेशन सिंदूरमधील शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी माजी मंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष सुमितदादा कदम, युवा नेते सुशांतदादा खाडे, भाजपचे ज्येष्ठ नेते दीपक बाबा शिंदे, मकरंद देशपांडे, प्रकाश ढंग, गणेश माई, योगेंद्र थोरात, बाबासाहेब आळतेकर, आरपीआयचे पोपट कांबळे, शिवसेनेचे विजयराव शिंदे यांच्यासह अनेक राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी व जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता। मान्यवर आणि आज या ऑपरेशन सिंदूर विजयाबद्दल आज आपण सर्वजण मिरजकर नागरिक बंधू भगिनींनो, मी सुभेदार मेजर ऑनरी कॅप्टन अर्जुन लिंगले, भारतीय माजी सैनिक संघ सांगली जिल्हा अध्यक्ष, आज या ठिकाणी जरा झेंडा खाली घ्या, एकदम अत्यंत सन्मानाने अभिमानाने आपण सर्वजण भारतीय सैन्य दलाचा जो शूरवीर पराक्रम ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या संपूर्ण जगाला दाखवून दिलेला आहे आणि त्या